पुढची बातमी सध्या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीची चर्चा मुंबईसह राज्यभरात होती आणि त्यातच मनसेसोबत युती करायची की नाही अशी उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये प्रश्न विचारला। तर युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिलेली आहे। मुंबई महापालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहे। आणि या बैठकीमधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। मनसेसोबत युती करायची की नाही उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना आजच्या बैठकीमध्ये विचारणा केली। मनसेसोबत युती केली तर फायदाच होईल, ठाकरेंच्या नगरसेवकांनी असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण आहे असं ठाकरेंचे नगरसेवक म्हणतात। युतीचा निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नेत्यांना दिलेलं आहे। माजी नगरसेवकांनी शिवसेना भवनात येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे असंही उद्धव ठाकरेंनी त्यांना सूचना केल्या आहेत। शिवसेना भवनात पक्षाचं निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर ते तुम्ही वातावरण बघताय, मग मनसे शिवसेना असेल ते एकत्र येऊन कुठे आंदोलन घेत आहेत। सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी, तर त्या पद्धतीने जर युती झाली तर 100% महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे। मराठी माणसाला ही युती व्हावी अशी इच्छा आहे। आता पक्षप्रमुख म्हणून साहेब निर्णय घेतील। हा विषय दोन बंधूंमधला आहे। ह्या विषयावर दोन्ही बंधूंनी निर्णय घ्यायचा आहे। यापूर्वी आम्ही दोनदा प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्या प्रयत्नांना त्यांनी आम्हाला केराची टोपली दाखवलेली आहे। ते हे सगळं सांभाळण्याच्या दृष्टीने ते जो डोलारा त्यांचा ढासळतोय तो कुठेतरी सांभाळायचा आहे त्यांना, त्या दृष्टीने त्यांचे ते प्रयत्न चालले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनसामान्यामध्ये बदनाम करायचं अशी एक भूमिका घेऊन की आम्ही प्रयत्न करतोय पण समोर आम्हाला प्रतिसादच देत नाहीये, म्हणजे मनसेलाच युती नको आहे।